झेनझीला काल राहुल गांधींनी प्रयागराजमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आज देशातील युवकांचं प्रमाण हे 40 कोटी आहे आणि हेच युवक देशाचं भविष्य आहे. मात्र या भविष्याला खुडण्याचं काम एक सिस्टीम करत आहे. ही सिस्टीम नेमकी कोणती आहे हे राहुल गांधींनी सांगितलं आहे. या सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत गौतम अदानी. गौतम अदानींची गेल्या 10-12 वर्षामध्ये 30 पटींनी संपत्ती वाढली आहे. जो माणूस 10 वर्षापूर्वी जागतिक श्रीमंतांच्या यादीत 600व्या क्रमांकावरती होता, तो आता 2ऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती झाला आहे. सिस्टीमचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे मोदी आणि शहा म्हणजेच भाजपा हा पक्ष. भाजपचं 10 वर्षापूर्वी त्यांच्या अकाउंटमधील रक्कम ही केवळ 150 कोटी इतकी होती. आज त्यांचा बँक बॅलन्स तब्बल 10,000 कोटींचा झालेला आहे. आणि सिस्टीमचा तिसरा भाग आहे मोहन भागवत म्हणजेच RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आज एकही शैक्षणिक संस्था, एकही युनिव्हर्सिटी भाजपनं अशी सोडलेली नाही आहे की जिथं RSSची लोकं नाही आहेत. आणि या RSSच्या लोकांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे. हे सिस्टीमचं जे वास्तव दर्शन राहुल गांधींनी केलेलं आहे, याचं कशाही पद्धतीनं काउंटर नरेटिव्ह भाजपा देऊ शकत नाही, कारण ते सत्य आहे. आणि याच सिस्टीमला येत्या काळामध्ये झेन झी संपवणार आहे.